किती स्टार्ट शॉर्ट केले तीन आले असते पवार आशिष पवार, नो वरी भाई चल नो वरी दीपक जाधव त्यांना दीपक जाधव 100 रुपये पाठवतो. ऑलरेडी आलेले आहे. चौकार आहे काय सत्तर आहे दोन आहे. हा तो कपड्याला लागून मग वरून गेलाय. 15 धावा. आशिष पवारला 100चा भागीदार ऑलरेडी दीपक जाधव यांच्याकडून. इथे एक धाव असून त्याला कट करण्याचा प्रयत्न स्टेबल ऑलरेडी केले होते. कमिटी बनते शिवमराठा राहुल कदम मध्ये आरोप आहे तो हमजा आहे आलेला आणि रहमान डकेच्या टोळीला नेतृत्व करतो. 2 धावा. हा जरा रोडवरतीच्या गाड्या येतात कंट्रोल आक्रमणाची शक्यता आहे. तिथे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांच्या गाड्या थांबवून पॉज घेऊन गाड्या झालं सांगा. भरधाव गाडी गेल्याने चिरी लागला तर नुकसान होऊ शकतं. काय संकेत आईची शपथ तिकडे तू माझ्या टीम मध्ये व्हिडिओ करतोय. हो मोरे इकडे तुझं नाव काय शूटिंग करतोय काय आला काय येतो कंपनीचं नाव सांग. थांब येतो आपलं मंगेश शिंदे राजू अंपायरचा प्रभाव टी ब्रेक आहे. कॉमेंटेटरचा टी ब्रेक आहे परंतु सामना आलेला आहे. काय चौकार आहे का चार आहेत. यस अंपायर प्रशांत जाधव यांचा कॉल. बोलायचं नाव काय अमर जाधव. तिथे 2 धावा आडवण्याचा प्रयत्न पुरेपूर होता परंतु फुल उंची गेली अजयशी 2 धावा. 7 धावा केला आशिषचा प्रयत्न 2 धावा केला. खूप छान खेळतो आशिष. बॅट्समन दिसत आशिष शॉर्टलेनच्या गोलंदाजीची मगाशी पण पहिला पण 2 धावा. आशिषला जर गोलंदाजी करायची असेल तर पुन्हा गोलंदाजी हाच एक पर्याय आहे. 2 चेंडू 1 धाव. त्या बात काय इक्वेशन आले तुमची मॅच 2 चेंडू 1 धाव. जर मॅच काय झाली तर काय होणार आहे नेमकं कंपल्सरी चेस आहे. पुण्याला 2 धावा आणि आशिषची मॅच सौरभ 2 धावा. आलं बघा आणि आलं आता बघायला वानवाडी नाही गेला सुजित भाऊ आणि वानवाडी 2 धावा. पुन्हा एकदा पुणे शिरवेच्या बॅटमध्ये 2चा पारा सुद्धा 2 चेंडू 4 धावा आतापर्यंत. या पुढील सामना आदिवासी आणि संघ वर्सेस अमरसिंह मंडळ खोतवाडी यांच्या दरम्यान सामना. दोन्ही संघांनी पुन्हा 2 धावा. दोन्ही संघांनी टॉससाठी यायचे. 2 धावा. लगेच चेंडू रिप्लेस करा कारण बहुत भार होतो. आईच्या सौरभच्या हातून सुटलेला चेंडू बीमर करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेन करण्याचा प्रयत्न असेल तर बीमर झाला कन्वर्ट. 2 धावा. इथे सुद्धा यॉर्कर लेन पडला चेंडू खाऊन काढण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या वाढव उमेश नाही. पुन्हा 2 11 बॉल दे रे एक मॅच साठी शेवटचा चेंडू 11 धावा आतापर्यंत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा 2 धावा. 13 6 चेंडू 13 धावा. कुठल्यात यश आलेला आहे प्रणवला. आणि आता जितका हात फर्निचर बनवताना सफाईला खूप भाव आहे
चौकार नितीनच्या आणि नितीन आता स्पॉन्सर निघून गेले टॅच देणार चौकार मारू लागला आहे. टॅप डेड बॉल भैया सुजित भाऊ काय षटकार षटकार की चौकार आहे चौकार की षटकार आहे षटकार क्या बात आहे दोघं भाऊ नितीन जाधव वाह चौकार षटकार तुम्हाला 2 तर 12 नितीनच्या बाजूने मिळाला कबड्डी झाला 12 संघाला किती गेले तुम्हाला काय चौकार 29 क्या बात नितीनने हे फिल्डर हे नाही बरोबर येतोय नोटीस केला होते स्टंपिंगचा चार्ज इन्स्टंट त्याला तो छोटा विकेट कीपर स्टंप केला आहे मला वाटतं अंडरवेअर राहिली आहे बरोबर 2 धावा काय बॅट्समन राहिला राज प्रसाद त्यांचा जो खेळाचा प्रवास आत्तापर्यंत आहे अजून 6 चेंडू आहेत पुन्हा 2 धावा क्या बात आहे 33 काउंट करा 33 दोघांचं नाव काय नचिकेत तो बॉल धारांगला आहे 2 धावा करण्याचा प्रयत्न होता थोड घातने खेळण्याचा प्रयत्न करायला हवा पडला 4 चेंडू अजून शिल्लक आहेत 4 गुणिले 2 अजून 8 धावा होऊ शकतात एका बांधे चौकारावर इथे 2 धावा पुन्हा एकदा ठोकून देतोय बॅटिंग मध्ये द लास्ट थोडासा तिलक वर्मा सारखा लुक केलाय पुन्हा 2 धावा आणि त्याच ताकदीने मारतोय तिलक वर्माची आठवण करून देतो राईट हँड तिलक वर्मा ठेवून तो कदाचित प्रणव शिर्डे सारखा दिसतोय पुन्हा 2 धावा शेवटचा चेंडू शिल्लक संगमदार संघ 39 काय बात आहे मानव संघाचा आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोर 39 पुन्हा चौकार आजूबाजू संघ स्वतःसाठी पण काय वाटला म्हणजे या टुर्नामेंटमधला पहिला विजयचा एकमेव विजय असला तरी अजूनही संधी तुम्हाला निश्चितच आहे तुमच्याकडे जाण्यासाठी पांडुरंग जाधव आपले मित्र त्यांनी आजचा जो सामना जो होणार आहे तो यंगस्टर म्हणजे यंगस्टर आहे एक आपल्या गावातले यंगस्टर आहे आणि खोटवाडीतले यंगस्टर यंगस्टर ऑल स्टार दोघांचाही लौकिक आतापर्यंत खूप छान आहे दोन्ही संघ चिल्लेदार संघ आहेत तरुण संस्थाचे रक्त आहे तरी या सामन्यात जो काही निकाल लागेल त्याच्यावरती पुढची फेरी निश्चित आहे आमची मला पुढची दोन्ही संघांसाठी आपण दोन्ही संघात तुम्ही सपोर्ट आहे कोणताही संघ जिंकतो त्यामध्ये मजा वेगळी असणार आहे तर दोन्ही संघ आपलं वर्चस्व आपलं नाव टिकवण्यासाठी राहतात दोन्ही संघ जरी चिल्लेला असेल तरी पहिल्या फेरीचा पहिला जो सामना आहे दोन्हीचा तो दोघे इथे सामना हरलेला आहे त्यामुळे सामना कुठे वळतोय दोन्ही संघामध्ये सेम पॉवर आहे चालू नाही चालू आहे काय चालू आहे न हरण्याची वृत्ती आहे हा ऑल स्टार जी न हरण्याची वृत्ती आहे ती त्यांची आज बुलंद होते निश्चितच खूप चांगले खेळाडू आहेत संकेत करेल आणि रोहित जाधव यांच्यात त्याचा हास्य आणि भय नेमकं काय केलं माहित नाही भारताचा सर्वात मोठा सामना निश्चितच आढावा घेऊ शकता तुम्ही जरी यंगस्टर आहेत बघूया या सामन्याचा निकाल जो लागेल त्याच्यावर भविष्य ठरेल या स्पर्धेतील त्यांच्या अस्तित्वावर आहे सुजित भाऊ आपण अंपायर आहात लवकरात सामना सुरू करायचा एक बॉल मोठा काहीतरी पांढरा बॉल निश्चित अंपायर आपल्याला बॉल कॅरी करायला परवानगी बॅट कॅरी करायला परवानगी नाही आहे सुजित भाऊ बॅट आपण बाहेर ठेवू शकता अच्छा भाषेतला पहिला चेंडू घेऊन
अच्छा दिसतला मोठा चेंडू खेळतो म्हणजे अजय सुंदर असं क्षेत्रक्षण पहिला चेंडू अत्यंत मला कौतुक करायचं वाटतं आकाश अतिशय सुंदर फिल्डिंग करतो आकाश बिलकुल मगाशी आकाश दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट टाकला आकाश ज्या आशा होत्या औषधाच्या त्या धुसून आकाश बॅट्समॅन आकाश संघाचा कर्णधार पुन्हा बोल ना एक कौतुक करायचं वाटतं आकाशचा भरपूर वेळा बघितलं एकदम शांत पद्धतीने खेळत असतो पूर्ण माइंडसेट पूर्ण गेम असतो होता बिलकुल कोणत्याही घेतत होता तो यासाठीच महेंद्रसिंग धोनीला आदर्श मानतो खूप कूल आहे त्याच्याऐवजी रोहित जो आहे तो रोहित विराट कोहलीला आदर्श मानतो त्यामुळे त्याचा आदर्श जवळ असतो सुंदर स्ट्राईक होता परंतु माझा मित्र अजय अतिशय रंगात दिसतो पूर्णपणे रंगात दिसतो आकाश आकाश आर्यन आर्यन पप्पू येतोच कोण मार संघासाठी काय करतो आर्यन बॅटिंग पप्पू तिथे जर याच पद्धतीने खेळ झाले तरी 24 धावा येतील आणि 28 धावांचं आव्हान सुद्धा सायझेबल आव्हान आहे निश्चितच ज्या पद्धतीची बॉलिंग ऑलस्टारचं आहे तिथे पुन्हा दोन धावा आहे दोन छोटच करतोय मोठी नाही करत आहे एक ओव्हरची केली बॉलिंगला 100 पैकी 100 मार्क द्यायला आर्यनच्या काय थांबवून ठेवला काय रोखलाय टेस्ट मॅच चालली असं वाटतं ही अंडरची लीग मॅच वाटत ठेवली आहे टेस्ट मॅच वाटतंय स्कोअर पुरता दाबलाय म्हणजे ज्या पद्धतीने श्रीमंत वर्ग गरीब वर्गाला दाबतोय तशा पद्धतीने दाबले पुन्हा एकदा दोन हमेशा 13 शेवटचा चेंडू शिल्लक आहे 11 चेंडू 13 धावा झाले किंवा सांगायचं होतं की दोन्ही संघाला सेम प्रेशर होता मॅच मध्ये कसा क्रिकेटमध्ये जो प्रेशर हँडल करतो तोच संघ जिंकतो ही वास्तविकता आहे मला आपल्या चेहऱ्यावरती काही हसी दिसते मला कुठेतरी माझ्या संघ परतला गैरसमज जिंकू स्ट्रॉंग असेल तेवढा डबल का आवाज येतो याला ऐकून दिला जातो पप्पू दोन एवढे देऊ दोन एवढे पप्पूच्या बॅटिंग मध्ये वेगळं बघायचं आहे 5 चेंडू बाकी पप्पूच्या बॅटिंग मध्ये पप्पू कुछ डान्स आला बघूया पप्पू काय करतो पप्पू नंतर मग तिथेच सत्ताना संकेत अतिशय अग्रेसिव्ह क्रिकेट झाला संघाची संख्या 15 प्रत्येक संघाला वाटतं की पहिला विजेता मीच असायला पाहिजे पूर्णपणे आपली ताकद लावताना दिसतोय तिसरा आणि अंतिम चेंडू चालू आहे संघाची संख्या केवळ 15 गोलंदाज होऊ शकतो जर या पद्धतीने अजून बॉलिंग आहे तुमची यार कशाला वाजव पप्प्या मस्त आकाश स्ट्राईक लाईन आणि त्याला मारा करेल तो म्हणजे रोहन आमच्या वाडीमधल्या नावाचा म्हणजे आकाश आपला आकाश तुफानी बॅटचा तो मारा करेल मला असं वाटतंय तेवढा फेमस म्हणजे रोहन दोन नाव बाहेर कोणीच बोलत प्लीज 2 नाव जस्ट चालेल मॅच काढायचं पाहिजे अरे फिल्डिंग मयूर फिल्डिंग आता टॉप मॅच डॉट बॉल
फिल्डिंग बापू. यासाठी म्हणतो मी पुन्हा एकदा आपला बेसिक शॉर्ट वगैरे मारा शिकवावा लागेल. थोडस 2-4 इंच बॉल पुढे जर केला तर कदाचित आर्यनला रोखण्यात यश मिळेल. रोहनला भव्या रोहन बॉल बारा करायचे 12 पुढे आला तर त्यापैकी रोखू शकतो आकाश. भव्या फिल्डिंग. अरे यार मयू हातात पकड. टॉस नाही करायचा, चेंडू हातात ठेवायचा. अजूनही ती लेन सापडत नाहीये आकाशला. काठी खाली ना बस सोडून 4 इंच काठी खालचा मार 2 ते 4 इंच पुढे जाऊन मार लेनचा पुढे आला. पुढे डायरेक्ट काठी खाली निश्चितच ऑफर टाकेल ऑफच्या बाहेर मारा. हा मारू हरकत नाही, परंतु इथे प्रेशर मध्ये बिल्ड केलंय. निश्चितच प्रेशर बिल्ड आणि प्रेक्षकांना जास्त आनंद येईल. आर्यन बॉलिंग करायला पहिल्यांदा बॉलिंग करतोय आरामात टाकतो बॉल. तीच लेन मेंटेन करावी लागेल. सही है भाई, सही है आकाश. गुड माइंड गेम है आदेश. माइंड गेम निश्चितच आकाश वर्षन आकाश नावामध्ये वेगळंच काहीतरी जेन्युइन दिसलं मला. पण आकाश दोन्ही एक सायलेंट आहे, एक अग्रेसिव्ह आहे. दोन्ही कंपल्सरी चेस. काय मॅच आले? 2-2 2 चेंडू 2 एक चेंडू 2 आणि अशा खूप स्ट्रॉंग बरोबर आपण बोलूया. बोलायला गेलं तर उत्कृष्ट जात आहे ते अंपायरचे डिसिजन सर्व खूप चांगलं होतं. आणि म्हणजे एवढं चांगलं नियोजन केलं होतं इकडे की पिच म्हणजे एवढं चांगलं बनवलं पिच खूप चांगलं बनवलं. थँक्यू. एक मिनिट अश्विनसाठी टाळा व्हायला पाहिजे. अश्विन आणि तसे ते आपले जे त्याच्यासोबत जे होते त्याच्या या टाळा खूप एकदम छान झाला होता. पण तुम्हाला असं कुठं वाटतं तुम्ही कुठे कमी पडला संघामध्ये? खरं म्हणजे तर आमची पूर्ण टीम आम्ही आली होती आणि तयार मिळायचंच होतं खेळायला जायचं. बट बोललं की आता टीम टाकूया जिथे म्हणजे जिथे जातं तिथे टीम टाकायचीच आपण. भले हा तर होतच राहते. बट त्याच फ्लोमध्ये आम्ही खेळायला जातो आणि हे तर येतच नाही. त्यामुळे आम्ही खूप अशा हारलो आणि जिंकलो पण आहे. कुठेच वाटलं होतं की ऑल स्टार संघ एवढा खालून परत जाईल. मला ऑल स्टारला खूप पुढे बघत होतो आणि पुढे बघत नाही. तर तुम्ही जिंकले आहेत. अतिशय सुंदर असा गेम खेळला. धन्यवाद. या टुर्नामेंटला प्रबळ दावेदार म्हणून ऑल स्टारचे नाव निश्चितच यादीत होते. कारण या जे BGDL जे टुर्नामेंट होते त्याचे उपयोगी होते. तेव्हा संघ मजबूत होता, आता संघ मजबूत होता. पण कधी आपला दिवस नसतो. निश्चितच दोन्ही मॅचेस खूप टफ झाला. खेळाचा तुम्ही आनंद घेतला निश्चितच. आणि इथपर्यंत आले त्याच्याकडे खूप चांगला लागायचं. खूप सर्वात आहे खूप बेस्ट डिग्री काय खेळायचं निश्चितच बाळा तयार केलं. पण टुर्नामेंट अशी व्हायच्या आधी ऑनलाईन दावेदार मानला जात होता. निश्चितच संभाषण घेतली. ग्राउंड तयार करण्याची विशेष जबाबदारी आपण स्वीकारली होती.
ग्राउंड तयार करण्यासाठी काय घेतलं त्याच्यामध्ये ग्राउंड तयार करताना आपले मित्र अश्विन जाधव, अजय जाधव, संकेत कडाव, मानस मोरे मध्ये बंद टाका बटन. हा ते मॅचचं पण घेऊ का? मॅचच घे. आणि मला पण रेकॉर्ड. हा घेतो मध्ये. सामना सुरू झाला. शिवाजी संघाकडून सलामीचे फलंदाज सचिन जाधव आणि त्याला साथ देत आहेत नॉनसायकलिंगला सुशील जाधव. दोघे फलंदाज खूप वर्ष शिवरात्रीसाठी केले. फलंदाजी करताना कित्येक सामने जिंकून दिले गेले. आणि ते काय झालं षटकार मारण्याच्या नादात स्टेडियम आउट. नो हा गुड डिसिजन. 3 धावा. पमा हो सागर उभा रे. वाजव मस्त. 2 धावा पुन्हा एकदा सागरच्या बॅटमधून. बोलरचं नाव काय? गुड शॉट. 2 धावा सागरच्या बॅटमधून आणि सागर लक्षणास दाखवतो. 1 डाऊन सागर सचिनच्या बरोबर गेल्यानंतर आता अंतिम चौरस ठेवला. नो तुम्ही काय इथे मात्र अंपायरची अखिल येत आहे. 2 धावांमधून अंपायरला अखिल दिले आहे. दिले आहे मगाचा क्रम घेतला आहे ना सोडव. आशिष थोडासा चालेल मला. बॉल किती झाला? संघाची बाजूनी जाईल. संघाची बाजून पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या किती आहे? 12. 13 असेल. 1 मिनिट. निश्चितच तिथे लेगलाट आणि हँडल असल्यामुळे तिथे आपल्याला आहे शेंग वरती. सुजित मराठा सुजित नो जाऊ दे जाऊ दे. बीने मारण्याचा प्रयत्न. एक अतिरिक्त धाव एक अतिरिक्त चेंडू मिळेल शेवटी संघाला. गुड शॉट सुशील. गुड शॉट. चौकार मारला स्ट्रेट ड्राईव्हला. चौकार सुशीलच्या बॅटमधून ज्या साठी वाजव. थांब हातात आहे ना काय होतं तो टन. बावीस धाव संख्या. पुन्हा एकदा बाजूला टॅप. 2 धावा. 24 धावा. 24. 12 स्ट्राईक रेट ॲव्हरेज. थोडं घेतो मी. यवन वाढायला तयार होत नाही तो नाही. त्याला कधी असंच करत. 2 की 4 2 धावा. पाहिजे का तुला काय? सुशील वाजव. शॉट चांगला होता पण चौका. 3 चेंडू अजून शिल्लक आहे. मस्त 32. वाजव. तुम्ही 2 धावा. 34. पहिली बॅटिंग हो 34. चांगलं वेल वेल. शेवटचा चेंडू या इनिंगचा सागर सरपती. 36. हाताला लागला.
निश्चितच अंपायर दोन्ही कर्मचाऱ्यांना आणि प्लेयर्सने शॉर्ट कंप्लीट झालेला आहे त्यामुळे शॉर्ट सुरू झाला त्यामुळे चालतो. महाशिवरात्री कमिटीचे सचिव आहेत ना सेक्रेटरी अनिल जाधव त्यांना बसाय बोलवा. महाशिवरात्री उत्सव कमिटीचे यावर्षीचे विद्यमान सचिव अनिल महादेव जाधव यांना आयोजन समितीने आपल्या कक्षात बोलवलं आहे. बसण्यासाठी आसन सोबतच अशोक दरेकर त्यांनाही आम्ही पाचारण करतो. त्यांनी समालोचन कक्षात स्थानापन्न व्हायचे. दोन प्रमोद जाधव उत्तम गोलंदाज मानाचे शिवभक्त करून पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्या आहेत. 37 पुन्हा 2 धावा रिसीव्ह करण्याचा प्रयत्न असतो प्रमोदचा. यावेळेस मात्र 2 चेंडूवरती 4 धावा आल्या. तिथे मात्र 1 वर्ष खेळतोय पण 2 धावा फिल्डरची काही घेतली पाहिजे. फिल्डिंग पुन्हा प्रमुख सज्जन रेकॉर्डिंग आता उत्तम चेंडू का प्रमोद कडून इक्बाल चित्रपटात त्या पद्धतीने इक्बाल बरोबर आणि संजय भाऊ सुजित भावे नाही आता नाही संजय जाधव याला कडे निश्चित पहिला चेंडू डॉट क्या बात है संजय वाजता आतापर्यंत 7 चेंडू 7 धावा. डॉट चेंडू क्या बात है. दुसरा चेंडू डॉट संजय तिसरा चेंडू दोन धावा तुला चेंडूवरती राष्ट्रांचं नाव काय. उत्तम केली सतीश जाधव एरवी शिवाजीसाठी किपिंग करतो. त्याचा भाऊ संतोष आज संतोष निघालो सतीशने किपिंग चौथा आणि उत्तम किपिंग करतो. रेग्युलर बसवतो किपिंग करायला हरकत नाही. किपिंग 2 धावा आणि केंद्र बोलला 4-6 200 रुपये. बॅट्समॅन राव सगळं गुगल वेल वेल डिवाइन ब्राउन सारखा गोल्ड चेन घालून आहे. क्या बात है. सुंदर स्ट्राइक गोलट आहे छोटा प्लेयर साठी. नाव काय त्याचा स्थान सुद्धा जी जिगर होती त्या प्लेअर तो काहीतरी करून दाखवणार निश्चितच. हिरो सायकल्सचा हिरो उत्तम खेळतोय. सतीशच्या बरोबर 6 मारला इतकी सोपी गोष्ट नाहीये. इथे मात्र विकेट मिळणार सतीशच्या खात्यात. आपण विरोध केले का. आपण विरोध केले त्यामुळे तुम्ही जर छोट्या प्लेयरला खेळायला संधी मिळते qualify round. Shivkrupa versus Kotwadi Youngster. First match. Shivkrupa versus Kotwadi Youngster. Then Shivmarada Kotwadi versus Sensational Bhaiwadi. आणि नंतर शिवभक्ती संघ वर्सेस आदिवासी संघ असे आपले सामना असे असलेले आहेत. आता आपण लगेच सुरू करणार आहोत. शिवकृपा वर्सेस खोतवाडी यंगस्टर. गाइस रेडी.
हे माझे सहखेळाडू प्रमोद कुंडीबा जाधव हे माझे सहखेळाडू या सिच्युएशन मध्ये. ठीक आहे, मी जेव्हा येऊन होतो माझ्यासोबत खेळणारी एकदम नवी युवा पिढी होती. अशाच लहान पोरांना घेऊन मी जायचो, खेळायचो जेव्हा तुम्ही सिनियर मध्ये नसायचा तेव्हा. ठीक आहे ना. आणि तेव्हा अशा स्पर्धा आम्ही भले दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला कधी कधी सेमीफायनल क्वचित एखादी फायनल पोचायचो. आवाशीची फायनल आठवत असेल सगळ्यांना, शेडवई विरुद्धचे सामने. सचिन तेव्हा फॉर्मात असलेला आमचा एकमेव खेळाडू आणि धुरंधर आमचा ऑलराऊंडर प्रमोद. त्यामुळे अनुभव गाठीशी होता. आणि आता कुठेतरी आपल्याला सोडायचं आहे आणि नवीन पिढीच्या हातात द्यायचं आहे. आणि त्यासाठीच खास अमरला सांगत होतो वारंवार, अमर यावेळेला शक्य नाहीये, यावेळेला शक्य नाहीये, कारण ऑड टाइम आहे आणि सगळ्यांना सुट्ट्यांचा परत पुढच्या महिन्यात गोंधळ आहे, प्रत्येकाची वैयक्तिक कारण आहेत. आणि त्या परिस्थितीत सुद्धा मी त्याला एकदा म्हटलं, एकदा बाय चान्स तुम्ही गावच्या एका मुलाला किंवा विवेकला विचारून बघ. आणि विवेकने मला सांगितलं की नाही आपण खेळूया, लहान पोरांना घेऊन जाऊया, नवीन काहीतरी करूया यावेळेला. आणि निश्चितच आज सकाळपर्यंत पण जी अजून दोन लहान मुलं खेळणार होती ती आयत्या वेळेला अवेलेबल नाही आहेत, येऊ शकली नाहीत. मी आल्याला म्हटलं की बाबा 2 मुलं तरी उभी करायला दे, आम्ही 6 जण झालो. तरी म्हटलं ठीक नाही, एक आपण कुठल्या तरी प्लेअरला उभं करू, त्याला वनडीला उभं करू, आपण त्याला बॅटिंग गोलंदाजी संधीला आम्ही एक विकेट लॉस नाही करू, म्हणजे आम्ही 1 लॉस नाही आम्ही इनिंग चालू करू. आणि अशा परिस्थितीत लहान मुलांना मी सगळ्यांना म्हणेन कुठेतरी आपल्याला देखील थांबायला हवं आणि नवोदित पिढीला आपण या पुढची आपली वाटचाल करण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात फक्त क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेतरी जिथे आपल्याला थांबायचं आहे तिथे आपण थांबलं पाहिजे. आणि नवीन पिढीच्या हातात या पुढची येणारी दुवा आहे. आणि निश्चितच आज जे 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जे आपलं शिरसोली गावचं चित्र होतं ते आणि आताचं चित्र, म्हणजे पहिला शिरसोली गावातला एक संघ होत नव्हता. म्हणजे आता ही नवीन माझ्यासाठी तरी नवीन आहेत, गावचे तुम्ही सगळे जुने आहात. आता शिरसोली गावच्या प्रीमियर लीग होतात आणि ते पण 1 नाही 2 नाही 3 प्रीमियर लीग होतात. आणि नुसत्या गावी नाही तर मुंबई सारख्या ठिकाणी देखील होतात. भले षष्ठकृषी पंचकृषी असेल पण होतात. त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन, प्रत्येकाने आपल्यासाठी हात वर करून काय झाला पाहिजे. आणि निश्चितच अमर सेवा मंडळ असेल, बालगोपाळ विकास मंडळ असेल, भावेवाडी असेल किंवा माझ्या परीने मी एक गणपतीत एक स्पर्धा ठेवतो छोटीशी, ते असेल. प्रत्येकाचा त्याच्यामध्ये खालीचा वाटा असेल, सिंहाचा वाटा असेल आणि असेच सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करूया. आणि मी निश्चितच कौतुक करू इच्छितो नवनीत, सर्वप्रथम स्ट्रायकिंग एंडला तो होता, त्याने सुरुवात करून दिली. आणि निश्चितच प्रमोद जाधव मधलं नाव विसरून चालणार नाही, नवनीत प्रमोद जाधव. त्यामुळे जे रक्तात आहे ते त्याने आज दाखवून दिलं की काय आहे, वडील काय करायचे, आता मी काय करतोय. आणि निश्चितच येणारी पिढी आहे, शिरसोली गावची पिढी आहे आणि आपली सगळी पोरं आहेत. आणि याच्या माध्यमातून एक चांगला संघ घडेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण क्रिकेट पटलावर देखील आपला जसं पांडुरंग जाधव आपला काय तसा नाही उमटवला ना, आपला दबदबा आहे, तसाच क्रिकेट वीरांनी देखील आपला दबदबा आपण दापोली तालुका, मंडणगड तालुका, खेड तालुका किंवा इतर जिथे जिथे आपल्याला शक्य होईल. आता आपण बघतो सुजित भावेला आपण चांगल्या स्तरावर क्रिकेट खेळतोय. दापोली पटलावर देखील शिरसोलीचा एकमेव खेळाडू असेल जो फोरमच्या माध्यमातून बोलतो. तर त्यासाठी पण अजून मी म्हणतो बघा, आपण त्या ग्रुपला लिंक आली होती, प्रत्येकाने जिथे जिथे शक्य होईल. आता मुंबईतून 3 संघ आले, तुम्ही तर तुमचा कार्यक्रम आहे म्हणून आलाच, त्या व्यतिरिक्त 3 संघ आले. सुजित पण बहुतेक मुंबईला असतो, तो पण मुंबईवरून आला. प्रत्येकाने आपापले संघ बनवलेले आहेत आणि त्या पद्धतीने गेलेले आहेत. हरकत नाही आहे, हे आम्ही उपकार नाही करत आहोत, आम्ही सहकार्य करतोय का तर या सहकार्यातूनच काहीतरी निर्माण होणार आहे आणि त्याची कुठेतरी चाहूल लागले. कारण नवनीत आणि आपला ऋतिक त्या दोघांनी खरोखर सामन्याचं अट्रॅक्शन पॉइंट म्हणजे मी विचार करतोय फायनलच्या बक्षीस समारंभाला एवढी माणसं असतीलच, पण तत्पूर्वी एवढी माणसं जमवण्याचं काम या 2 क्रिकेटवीरांनी केलेलं आहे. माझ्या संघाच्या वतीने, शिरसोली गावाच्या वतीने, शिरसेश्वर गावाच्या वतीने या सर्व नवोदित खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आणि ही स्पर्धा वर्षानुवर्ष याच रंगतदार पद्धतीने व्हावी यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि निश्चितच इथे ठरला नाही तर क्रिकेट जिंकलं आणि निश्चितच पराभवाची सुद्धा चर्चा होते आणि जिंकल्यापेक्षा जास्त होणार. हा निश्चितच त्यांचं मी सुद्धा प्रशांत चांगलं काम करतो. यापुढे आता 30 द्यायचे कधी उद्या या सामन्यासाठी
करतो तू मास्टर ना. पहिला डॉट चेंडू सचिनच्या बॅटमध्ये सचिन ठीक आहे ना एवढं कवर. गुड शॉट तुम्हाला पोस्ट करतो समीर मला पण शूट मग उद्या फिरव मग करू. असं पुढं फिरव. दोन धावा दुसरा चेंडू गाडी आहे माझ्याकडे. पहिल्या धावा येत आहेत शिवाजी संघासाठी. इथे एक सूत्र बनले आहे जो स्कोअर करेल तो रोल करेल. निश्चितच सचिन जाधव आपल्या लौकिकाला आतापर्यंत खेळ केला नाहीये. 4 चेंडू झाले आतापर्यंत. 3 चेंडू आहे 3 चेंडू. इथे वाईड बघूया संघासाठी सचिन काय करतात आपल्या संघासाठी. संदेशला मार आणि सुंदर मारलेला आऊट. फुलटॉस नाहीये त्यात टप्पा आहे. नॉट आऊट आहे. सुजितला इथे मात्र काहीतरी अभिनंदन सचिन विकेट किती आला स्कोर काय आला? स्कोर किती झाला? 3 4 बॉल 3 4 बॉल 3. दोन दाबायचे तुला. 2-2 घे. दोन धावांसाठी डबल टॅप मारतो. आदिवासी संघ चोरस देताना बॉल घेऊन गेला. संदीप यांना मारलेला 7 धावा 7 धावा झालेले टोटल. 6 चेंडू सुंदर 7 अशी धावा. गोलंदाजी केली संदीप यांनी 7 धावांसाठी. बघूया काय करतात संघासाठी. मैदानात उतरले. सुशीलला काही सल्ला देतात. सुशील 200 रुपये त्याचा कंटिन्यू आहे. लौकिक फार अलौकिक आहे. वाईट केलेला वाईट केल्यानं आदित्य चेंडू सुद्धा 2 धावा. सुंदर शॉट होता. अडवलाय 4था अडवलाय. कमीत कमी 4 रन अडवले. सुंदर असा 24 धावा काढल्या सुशीलला. एक धावांसाठी. संध्याकाळच्या संदीप प्रकाशा हात एक चोरटी धाव. सुजित स्लाइडली चालेल मला फक्त बघ. हे 2 बॉल ना. सागर पुन्हा एकदा साईडवर पुन्हा एकदा त्याला grab. पाच उत्तम टाक. 2 धावा. धावा झालेल्या आहेत 13. पुन्हा एकदा सागर सज्ज. सुंदर असा त्यात 2 धावा. 17. 17 टोटल धावा 17. सुजित बघ हे. 15 किती 15 सॉरी 15. 15 बोलण्याची 15 स्कोर सांगितलं होतं इकडे. स्कोर 15 धावा झाले. 2 धावांसाठी पुन्हा अंपायरने सुद्धा व्यवस्थित लक्ष ठेवावं. आपण इथे हँडलॉक आणि लेगलॉक खेळतोय. अशा वेळी जेव्हा लॉक जेव्हा सुटतोय तेव्हा अंपायर लक्ष असायला पाहिजे. पूर्ण मॅच सुटतोय इथे लॉक पंचांचा निर्णय सांगितला नाही. प्रेक्षकालाही कळतोय की लॉक सुटतोय. अशा वेळेस अंपायरला लक्ष ठेवावं. पुन्हा एकदा 17 धावा. वाईट 18 धावा. पुन्हा 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावांसाठी हरकत नाही. 20 धावा झाल्या. सागर भाऊ फर्स्ट आहे आपल्या स्वतःच्या बॅटिंग मध्ये. तिथे चौकातला हवा होता. तो 2 20 धावा. धावा. स्टॉप करून बॉल डॉट ना पाहिजे. बघूया 12 चेंडू 20 धावा आतापर्यंत आहेत. शेवटचे 7 चेंडू. सुंदर असा मारलेला चेंडू. अरे धाव ना एक शेवटी धाव. काहीतरी नाव घेतलेलं आहे सुशील यांनी. सागर पुन्हा एकदा सुंदर असा सागर. त्यांचा शॉट होता.
बघूया संघासाठी सागर काय किती धावा घेतात. 2 धावांसाठी गेलेला आहे. 2 धावांचं समाधान मानवाला सागरला स्टेप आउट तर केलं होतं. बॉल रिसीव्ह झाला, वेळेच्या आधीच पुढे गेला होता. वाईट स्टंप घ्या, दोनच बॉल. 24. थोडक्यात तुमचा वापर. पुन्हा एकदा टॅप मारलेला 2 धाव. बाहेर गोल लागलाय. बाहेर बाहेर आहे ना. 2 धाव. 2 धावा 2 धाव. बाहेर. 3 चेंडू अजूनही शिल्लक. फिल्डिंग जबरदस्त हा. सुंदर असं क्षेत्ररक्षण बॉल आले, 2-2 मार. 2-2 तरी आले, इथे 4 धावा येतील. इथे चौकार बांधला झाला, गॉड दोन घे. सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी. निश्चितच आदिवासी संघाचं कौतुक करायचं कमी सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा आणि सागरला पुन्हा एकदा प्रेशर घेतलं सागर. लास्ट बॉल गॉड गेले होते. हे सगळे बॉलिंग पाहिलेले आहेत. 2 wickets 200, right? 2 wickets 200. Yes. 2 wickets साठी 200 धावा, 200 रुपये रोहित केले जातात यांच्याकडून. प्रमोद जाधव 2 wickets 200. तुझे फोन पे कॅश रोकडा प्रेम चोपडा विजय रोकडा. बिनधास्त दुनियामध्ये मध्ये आपला मित्र आजचा पूर्णपणे सपोर्ट मध्ये शिवभक्ती संघासोबत. दॅट्स कॉल्ड इज रिलेशनशिप. पहिला चेंडू एक धाव मिळेल. एक धाव. दॅट्स कॉल्ड इज एक स्पीड असतो गेममध्ये. ऑल संघ दाखवत आहे हळूहळू पूर्णपणे संघ आपला थकवला अक्षरशः संदीपला. शिवभक्तीचे सपोर्ट भरपूर दिसतात एवढे. ऑल स्टारपणे पूर्णपणे एकत्र जाण्याचे लवकर मॅच सुरू होईल. फुल बिल्डअप होते. पूर्णपणे गेमचा मोमेंटम तुटला की काहीतरी विकरण घडतं आणि ते बॉलिंग साईडच्या बाबतीत विकरण झालंय. बॅटिंग साईडला फायदा झालाय. 2 धावा, 7 धावा आतापर्यंत आल्यात. 7 2 धावा. सुशील पुन्हा एकदा आपला चष्मा चेक करावा लागेल. 9 धावा आतापर्यंत आले. प्रत्येक गोलला 11चा रनरेट हवा आहे. महेश शिरसाट यांच्याकडून अंतिम विजेता 210 रुपयाच्या बाजूचे लागले. अंतिम विजेता फायनल विजेता हा महेश शिरसाट. धन्यवाद साहेब, धन्यवाद आभारी आहे. इथे विनिंगला आहे ना ते. काय झालंय? डॉट बॉल आहे की विकेट आहे? डॉट बॉल. जल्लोष का होता? डॉट बॉल झाली. 9 संध्याकाळ झाले किती? 9. मॅचची मजा आली पाहिजे. 9 आवाज येत नाही. 2 विकेट 200 रुपये पुन्हा एकदा लागेल संजयसाठी सुद्धा. हा घरात जाऊन देणार. ते कोण मारणार? तुम्हाला 2चा टॅप. कॅप्टन सतीश जाधव याचा इशारा. घेण्याचा 2 धावा. शॉट मध्ये जी ताकद आहे त्या ताकदीला उत्तर यांच्या शरीरात नाही आहे. निश्चितच मॅच झाली पाहिजे. 1 साइड जिंकायला पाहिजे ना.
संजय जाधव खेळायला आणि ते विकेट आहे दिलीपचा सुंदर विकेट तिथे जे फाईव्ह जे आहे ना कुछ नाही किया भान ठेवा आपण आपल्याच गावात आपल्याच संघांविरुद्ध खेळतोय कोच आमच्याकडे झाले का चार बॉल एक चेंडू एक्स्ट्रा महाराज करू शकतो चेंडूला नाही का बिंदू मागणी जात नाही काय होतं प्रेशर येतं समजा मी काय समजायची औषध किती झाली 17 33चं आव्हान आहे चालू शकता फोकस ठेवा फोकस संघाची चेंडू दिसले बॉल शेवटचा चेंडू आणि रोकडा नाव टाइम टू पहिला रोकडा साहेब चोपडा हिशेब रोकडा शाहरुख खान संघाला जिंकला 30 रुपये लावा लावले म्हणजे 45 पण लावली लावा लावला 30 रुपये आणि रोहितचा 21 असं रोहित 30 आणि 30 असं रोहित कडून ऑफर आहे एका विकेटला संपले पाहिजे सतीश बघा कॅप्टन ऑफ द शिप सतीश आणि सामना करेल संदीप आपल्या पद्धतीला भारी उत्तम पद्धतीचा ऐकलं केलाय बँगलोर घेतली दोन असले बँगलोर घेतली दाखवली रिओचा माल आहे संदीप काय प्रमोद सतीश बघा पुण्याला आता चेंडू आता बोल हातात लागतोय राहतोय निश्चितच दुसरा विकेट पुन्हा 30 वर झाले अजून 30 वर शिल्लक आहे गेम 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 पुन्हा चेंडू आणायला सुशीलने चिठ्ठ्या रेडी आहेत ना चिठ्ठ्या तयार ठेवा आणि अशा पद्धतीने दोन एक बॉल 3 धावा सचिन संघासाठी किती धावा काढतात बघूया आपण पुन्हा बॉलिंग मार्गातील धावी बघूया सचिन काय करतो संघासाठी सुंदर असा पाचवा शॉट 2 धावांसाठी उम्या बॉल 5 धावा उमेश आजा हे पकडायला ना हाय होल्डेज नाही ही मॅच जिंकेल तो संघ फायनलला जाईल बघूया कोण जिंकतो पुन्हा एकदा सचिन जाधव पुन्हा एकदा दादा 7 धावा आजा हे पकड टोटल 7 धावा लागलेल्या आहेत एक बिस्किट दे मला पण पकडलाय पाणी पितोस तू ह्याला देऊ दे ना हे करतात ना इकडे त्याला इथं बोलू ना सांगायला हे दादा इकडे सात धावा बिस्किट पाहिजे तांबे एकच आणलाय कॉन्सन्ट्रेट कर कॉन्सन्ट्रेट फोकस कर काय बोलले 7 धावा बघूया सचिन काय करतो संघासाठी पाणी भरून येतो पुन्हा एकदा मारलेला सुंदर शॉट पण सुंदर असं क्षेत्ररक्षण चौका होता पण 2 धावांसाठी गेलेला हा चेंडू 4-9 आले 9 धावा बॉल दे ना बॉल
बॉल किती झाले अंपायर 4 बॉल 2-2 2 चेंडू शिल्लक. बघूया संघासाठी किती स्कोर कव्हर करतात सचिन जाधव. पुन्हा एकदा त्यासाठी मारेल 11 धावांसाठी. सुंदर अशी बॅटिंग करतात सचिन जाधव संघासाठी. 11 धावांसाठी गेलेला आहे. पुन्हा एकदा संघासाठी शेवटचा चेंडू. बघूया किती धावा येतात. पुन्हा एकदा मला गुड गुड स्कोर लॉक सुटतोय बघ. संदेश फक्त सांगितलं तू तुझ्या हिशोबाने. ओव्हर झालेले आहेत. 1 ओव्हर 13 धावा. सुंदर असा स्कोर मारला आहे सचिन जाधव यांनी. 1 ओव्हर 13 रन 13 धावा. एक बिस्किट जिंकू दिला होता सामना. बघूया आता काय करतात. 2 धावा 2 धावा 15 धावा. एक बॉल 15 धावा. पुन्हा एकदा सुंदर शॉट मारला. 2 धावा. चौका होता पण सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावांसाठी गेलेला आहे. 17 धावा. नक्की इन्फॉर्म करा. 17 धावा ना 17 धावा ना. धावा किती 2 बॉल 17. जरा उभे लक्ष द्या. बघूया सुशील संघासाठी किती धावा मिळतात. आला स्कोर आला. आणि त्यासाठी त्याला पनीर म्हणून आम्ही बिस्किट ठेव आता. 23 धावा. अरे यार दादा बॅट वरती नाही बॅट खाली ठेवतो तो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती 4 बॉल सुशील. अरे हा पण चौका होता बॅटला नाही लागत ते. बघूया सुशील जाधव पुन्हा एकदा सज्ज आहे. महाराष्ट्राचा नशीब आहे. काय करतात. मस्त 1-2 शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू या षटकाचा. आणि सुशील सामना करेल नचिकेतचा. 4 एक नंबर बॅट लागली मेन मॅच. सुशील संघासाठी सुरेख धावा. आणि तो आधी असा मोठ्या वेळी खेळतो. तो त्याचा खेळ आहे. पण हे दादा पहिल्यावर सर त्याला भक्त धर्माला वेळ लागतो. पण मोठमोठ्या event धावा झालेल्या आहेत 29. सचिन खूप चांगला बघूया खेळतो. सचिन शेवटच्या ओव्हरला किती सचिन धावा चांगला खेळतो. सचिन चांगला खेळतो. आता सचिन बघूया. 2 धावा 31. पण एक चोरटी धाव घेतलेली सचिन जाधव. 32 4 बॉल बाकी. शीट यार सागर. हे सागर 3 कंपल्सरी टॅप येऊ दे. 3 टॅप येऊ दे कंपल्सरी. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आरती जाऊ दे. बघूया सागरचे 3 कंपल्सरी टॅप येऊ दे. बघूया सागर मस्त राहू दे. शाही बिटला दादा शाही बिटला 33. 2 चेंडू शिल्लक आहेत. 33 झाले. काही करू 2 चेंडू मध्ये बघा अधिकारी किती धावा येतात. सचिन जाधव दाखवून दिलेलं आहे. अजूनपर्यंत लढला चमकतोय. 6. षटकार 2 षटकार आले का वाजव. चालेल. किती वाजव. आणि सामना करतोय तो नचिकेत. करू झूम. इकडे संजय जाधव ऑन फायर.
इलेक्ट्रिफाईंग फील्डिंग कमीत कमी 2 धावा इथे आढळले. ओ यार एक नंबर. महत्वाचा आणि त्यांना काटा काढला अक्षरशः काटा मार्गातला काटा दूर केलाय नचिकेत भावेच्या रूपाने प्रमोद जाधव यांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत हा चेंडू आता स्प्रिंग सुद्धा कमालीपेक्षा जास्त होता नचिकेत भावेचा. सौरभ सुंदर चेंडू काय लेन सांभाळले मेंटेन केले प्रमोद जाधव यांनी त्याबद्दल आयुष्या गुण स्थान असलेला प्रशांत जाधव प्रशांत यायचं लक्ष नाहीये प्रशांत यायचं लक्षच नाहीये. काय अंपायर लाईनमन आणि अंपायर तिथे लाईनमन आणि अंपायर कॉल होती काय एक नाव एक अभियुक्त चेंडू मिळेल पण फिल्डिंगला 10 on 10. थँक्यू. इथे मात्र चौकार आलाय सौरभच्या माध्यमातून. कृपया प्रेक्षकांनी आपला उन्माद आपल्या नियंत्रणात ठेवावे. खेळाडूंना डिस्टर्ब होईल असं काही वागू नका. प्रमोद जाधव 2 धावा. संघात किती झाले 9. अजूनही जिंकण्यासाठी 40,009 34 धावांची गरज. संजय जाधव मॅच जर जिंकायची असेल तर कृपया प्रशांत गायकवाडच्या नावाचा जो सुरू होतोय तो अजिबात त्याने ऐकू नये. सतीशने संजय जाधव मगाशी खूप सुंदर प्रदर्शन केलं होतं. आता सुजितला तिथे सुंदर प्रदर्शन पुन्हा एकदा संजयचं आणि या डॉटचे सुजितवरचे प्रेशर निश्चितच वाढणार आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल तो सरळ फायनल खेळणार आहे. काय आहे 2 धावा मिळतील. छान पिचचा उपयोग केलाय. जरा चेंडू आणताना काळजी घ्या. खेळ चाललाय. हा जरा रस्त्याच्या कार्यक्रम थांबवा जेणेकरून येणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही खेळाचा. आपल्याला अजून बराच वेळ आहे. अजून 2 मॅचेस शिल्लक आहेत आणि 8:30 झालेले आहेत. पुढे 2 धावा. 2 चेंडू एकत्र आले. संजय इथे उत्तम सेटमेशन सुशील जे आतापर्यंत पूर्ण इनिंगमध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये सुशील दादा बॉल लागत होता. आतापर्यंत बॉल चिकट नाही. दुसरं आणि ते सुजित आउट आणि ते सुनीलच्या विकेट सोबत त्यावेळेस मात्र छोट्याने एक नंबर. फुल मजा करतायत. सतीश पाटील सेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न
सतीश जाधव सौरभ 6 चेंडू 30 धावा. 2 धावा. फिल्डिंग आत्ताकडून गलथानपणा म्हणजे सुशीलचं कौतुक केलं होतं. तिथे मात्र कृपया बाहेरच्या पद्धतीने डिस्टर्ब करू नका. पुन्हा 2 धावा. नाही इथे फिल्डिंगची प्रॅक्टिस होऊ शकते. हलकाच घेऊ नका. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावा. 2 धावा. अहो 4 21 अजूनही 23 धावा शिल्लक आहेत. 23 धावा. पुन्हा 2 धावा. ए सौर्या दे ना अण्णाला एक बॉल दे. 21 धावा. एक बॉल दे ना. 21 धावा. एक बॉल खेळ. 21 धावा. ए अण्णा या लवकर. अण्णा ए अण्णा 6 पाहिजे. अण्णा 6 पाहिजे. सुजित भाईवाडी शिवसेश्वर यांनी 4 जिंकून लीग मॅचेस नॉकआउट आणि सेमीफायनल अंतिम सामन्याच्या तुम्ही खेळणार आहात. काय वाटतं सर्वप्रथम मी माझ्या सर्व टीमचं प्लॅनिंग केलेलं प्रत्येक जी प्लॅनिंग त्याचा प्रत्येकाचा रोल निभावलेला आहे. त्यामुळं आणि त्या प्रत्येकाने त्याचा जो रोल निभावला त्याचमुळे आम्ही आता फायनलमध्ये पोहोचलेलो आहोत. त्यामुळे मी माझ्या संपूर्ण टीमचं माझ्या ऑलस्टारचं जे ठीक आहे म्हणजे आजच्या ह्या टायटलचे खरे मानकरी ते होते. पण ठीक आहे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ जो आपण बोलतो जसे ऑलस्टार तुम्ही शूट मराठांचा गेम बघितला एवढी मोठी टीम होती. पण क्रिकेट आहे एका बॉलमध्ये गेम बदलतो त्या पद्धतीने झाले. सो त्या लोकांसाठी मी धन्यवाद त्यांना सुद्धा धन्यवाद बोलेन. 6 वाजल्यापासून ते थांबले फक्त आमच्यासाठी आमच्या प्रेमापोटी. आणि शेवटचा प्रश्न यंगस्टार यातली कोणती टीम फायनलमध्ये नको यायला असं वाटतं. चॅलेंज कुणाला नको वाटतं. ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता ना म्हणजे मी ज्याला देव मानतो क्रिकेटचा सचिन तेंडुलकर त्याने छोट्या टीमला पण तेवढंच मान दिलंय जेवढा त्याने ऑस्ट्रेलियाला दिलाय. त्याच्यामुळे मला अश्विन मराठा आला असता किंवा ऑलस्टार आले असते किंवा या दोघांसंग फायनलला कोणाला घेणार आहे. आणि नशिबाने मी फायनलला पोहोचलेलो आहे. तर या दोघांपैकी कोणी आला त्यांनी कसं व्हायचं म्हणजे सतीश सांगत सांगितलं वेलकम याचा अर्थ तयार राहा आणि आता खेळ चांगला करा. तर दोन्ही संघाला काय सुद्धा करशील. आतापर्यंत त्यांनी खूप छान खेळ केलेला आहे. तुम्ही खोतवाडी यंगला बोलाल त्यांनी शिवकृपासाठी बलाढ्य संघाला बाहेर काढलेला आहे. ठीक आहे तो संघ तेवढा ताकदीचा पूर्ण प्लेअर नव्हते पण शिवकृपा नावामध्येच दम आहे. आजही त्याच्या नावावरती म्हणजे या 2 गावामध्ये गेम चालतो. तर त्या संघाला तुम्ही बाहेर काढलेत आणि भाईवाडीचं बोलायला झालं तर त्यांनी शिव मराठासारख्या मोठ्या टीमला नॉकआउट राऊंडमध्ये बाहेर काढले. त्यामुळे दोन्ही संघ खूप मोठे आहेत. त्यांचा गेम प्लॅन आतापर्यंत खूप चांगला झालेला आहे. सो निश्चितच दोघांपैकी जो सरस होईल तो नक्कीच पुढे दोघांना फॅन सपोर्ट ऐकलं नाही. व्हिडिओ क्लिअर नाही त्याची व्हिडिओ क्लिअर नाही. ओके हे व्हिडिओ चालू आहे आपल्याकडे व्हिडिओ आहे का. रेडी कर सगळ्यांना सांग. हे माईक येतं माईक. अंतिम सामन्याचे 2 प्रभाव दावेदार
शिवभक्ती संघ शिरसोली वर्सेस यंगचा खोतवाडी शिरसोली. दोन्ही तरुणांचं हार्दिक अभिनंदन अंतिम सामना पोहोचल्याबद्दल. आणि या अंतिम सामन्याच्या टॉससाठी आपल्या सोबत आहेत उपतालुका प्रमुख शिवसेना सुनील सीताराम जाधव, सोबतच गोपाळकृष्ण सहकारी पतकडी ते मॅनेजर व्यवस्थापक डी मोरे DR मोरे आणि सोबतच ते महाराष्ट्र उत्सव मंडळाचे सचिव सुद्धा आहेत. सोबत एक शाखा प्रमुख दीपक जाधव. मी सर्व आयोजकांचे आणि खेळाडूंचे ते स्वागत करतो आणि लवकरच टॉससाठी मी सुनील जाधव यांना सातारा करतो. सुनील जाधव हाँ टॉस KPL का बॉस कौन बनेगा KPL विनर? सचिन जाधव. कर्णधार शिवभक्ती आकाश जाधव. कर्णधार कोटवाडी यंगचा. हाँ कॉल देणार आहे आकाश. काटा असा कॉल होता काटा आहे आणि अशा पद्धतीने हा आणि आकाश जाधवने फिल्डिंग निवडले आणि देव पाठीशी आहे. बहिरीवाडीचं नाव घ्या कामाला लागा. देव पाठीशी आहे. काय पाहिजे केवळ उपतालुका प्रमुख शिवसेना अशी नोकरी नाहीये तर एक ज्येष्ठ अंडरग्राउंड क्रिकेट मधला प्रतिष्ठान एकेकाचा आणि शिवकृपाचा फाउंडर मेंबर आहे. ज्यावेळेस शिवकृपाची राहुलला काढा. राहुलची दाखव. राहुलची राहुल अमर सेवा मंडळ खोतवाडी त्याचबरोबर शूर मराठा ग्रुप खोतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही क्रिकेट स्पर्धा गेले 2 वर्ष सुरू आहे. मात्र फक्त अमर सेवा मंडळ खोतवाडी यांच्याकडून हरित जागरण हा कार्यक्रम आम्ही गेले कित्येक वर्ष म्हणजे मी लहान असल्यापासून हे पाहत होतो. आता 2 वर्षापासून ह्या सगळ्या तरुण मंडळांनी ही स्पर्धा ह्या ठिकाणी आयोजित सुरू केलेली आहे आणि अतिशय शांतपणे अगदी कुठलेही गाजावाजा नसला तरी नक्कीच त्याचा वाजा आहे. ती अशी ही स्पर्धा आहे आणि म्हणून मुद्दामच मी आज ह्या ठिकाणी उपस्थित आहेच आणि आम्ही नेहमीच असतो. विषय नाही आहे. मात्र ह्या मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेचा उत्साह पाहता मला खरोखर आनंद होतो. याच्या आधी आपल्या गावामध्ये आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या शिरसोली आणि शिरसेश्वर ह्या दोन्ही गावाच्या ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी बालगोपाळ विकास मंडळ शिरसोली पश्चिम या ठिकाणी प्रत्येकाला स्कोप मिळाला की संधी मिळाली प्रत्येकाला आणि ती संधी प्रत्येकाने त्याच्या संधीचं सोन्यात परिवर्तन केलं आणि असे हे संघ आज पाहताना मला इतका आनंद वाटतोय. खरोखर मला आनंद की एकेकाळी मी देखील स्पर्धा खेळलेली आहे. नुसते आपल्या गावात नव्हे तर अख्ख्या पंचक्रोशीत तालुक्यामध्ये देखील मी खेळलेली आहे आणि निश्चितपणे पूर्णपणे यशस्वी नाही केली असेल तरी पण निश्चित आम्ही अभिमानातून सांगू शकतो की आम्ही आमच्या मुलांना संधी दिली. कधी कधी होतं की बाबा तेव्हा मी चांगला खेळत होतो पण मी खेळत असताना नक्कीच आता थोडासा वेळ थोडा अधिक घेईन तुमचा मी निश्चितपणे. तर मी खेळत असताना मी काय केलं की मी नेहमी माझ्या पुढच्या मला लक्षात आलं की हा मुलगा चांगला खेळतोय. एक उदाहरण मी देईन मनोहर जाधव हे त्याला नक्की माहिती आहे की वेळ जाईल. मी नेहमी असंच करत आलो की बाबा मला संधी मिळते मी खेळतोय पण मी खेळलो म्हणजे स्पर्धा संपत नाही. ही स्पर्धा अखंडपणे चालू होणार आहे म्हणजे आपला वारस निर्माण करायचा आहे कोणीतरी आणि तसे आम्ही करत आलो. आणि आज जी तुम्हाला आजच्या अख्ख्या गावामध्ये स्पर्धा खेळवावी लागते एका गावामध्ये खेळवावी लागते ना नक्कीच की आपले संघ कमी पडत आहेत. आपल्याच गावात आपल्याच वाडीमध्ये 9 संघ गावातच होत आहेत आणि मग जर बाहेरचं करायचं म्हटलं तर तुम्हाला एवढा वेळ नाही मिळत ना. आणि आज हा प्रत्येक मुलगा स्वतःची नोकरी सांभाळून संसार सांभाळून जेव्हा क्रिकेट एका वेड्यासाठी तो येतो इथं गावी. आज किती संघ गावात मुंबईतनं आले सांगा मला हात वर द्या. शेवटचा चेंडू 21 धावा.
डेली प्रॅक्टिसला येतात रे ते डेली प्रॅक्टिसला येतात ते लोक एवढे आले बाय, बाहेरचे काम नाही. Second number ला आले हो. अरे पहिली बात डेली प्रॅक्टिसला एवढे प्लेअर येतात अरे असू दे सेकंड निश्चितच उत्तम गोलंदाजी आकाशशी प्रेशर दोन्ही बाजूला आहे. ते दोन धावा. गेम स्लो करण्याचा प्रयत्न होता की काय प्रॅक्टिकल ऋषभ पंत क्लासी शॉट चौकार राख्या अजूनही नजर बसली नाहीये. राकेशने लगेच पोझिशन चेंज केली आपल्या शिवाय नको पडायला बाबा. काफी शॉट होता किती 2 की 4 क्या बात आहे 4-4 पाडा सुरू केला. 2 धावा निश्चित मिळतील. नितीनच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 10 धावा वसूल केल्या सुजितने. पुन्हा 2 धावा 12 4 चेंडू 12 44 जिंकण्यासाठी हवेत. BFCचे शूज आणि महागडा फट इथे मात्र षटकाचा नितीनचा चौकार 4 12-4-16 या षटकात 16 धावा आलेल्या आहेत. 12 शफल केला बॅट्समॅन वाईट नाही. एक सुरक्षा लाईन सुद्धा दिलेली आहे सेफ्टी लाईन बॅलन्ससाठी. 2 धावा बॅट्समॅन नाव काय नचिकेत भैया पुढच्या चेंडूवरती काय करताय नाही इथे 2 धावा आले अरे नाही थोडंसं मिसकम्युनिकेशन रुद्रकडून आणि 2 धावा दिल्या. खूप क्लासी शॉट चौकार सेफ अडवला गेला पाहिजे शॉट करून. संघाची दाखवतो 24 षटकार क्या बात आहे 30 केवळ 14 धावात आहेत. दुसऱ्या षटक चालू आहे. शेवटचा चेंडू 6 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा धावा घेतल्या होत्या आणि पुढच्या 14 धावा 2 धावा 2 डॉटवर आले तर मात्र या मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. डॉट चेंडू 1 डॉट चेंडू आणला आहे. अजूनही 1 चेंडू डॉट आला तर प्रेशर सुजित भाईवरती. 1 डॉट चेंडू आणि मॅच कम्प्लिटली चेंज होईल. क्या बात आहे सही रणनीती आता मध्ये प्रेशर सुजित वरती आहे. भैया डेव्हिड मिलर होतोय काय इथे मात्र हा चेंडू थोडा अडवला गेला पाहिजे का अजून प्रेशर केलं असेल. किती धावा 2 बॉल 6 ना 2 बॉल किती धावा हा 2 बॉल 6 2 चेंडू 6 धावा 2 चेंडू 6 धावा. आता प्रेशर मिळाला आणि काय चौकार षटकार चौकार 2 चेंडू 2 धावा. इथे मात्र प्रेशर रिलीज केलं. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 2 धावा 1 चेंडू आणि